नमस्कार, मी सोरा। आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून गुलाबजामुन बनवून दाखवते। त्यासाठी इथे 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते चाळून घ्यायचं चाळणीने। इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आता त्यामध्ये तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा नाही पीठ भाजून घेण्यासाठी। मध्ये पीठ टाकून घेते मी। 3 ते 4 मिनिटं आपण हे पीठ भाजून असंच घ्यायचं, पिठाचा कच्चेपणा गेला पाहिजे। थोडंसं असं सोनेरी कलर येते। आता या ठिकाणी पीठ भाजून झालेलं आहे। हे बघा, हलकासा कलर चेंज झालेला आहे सोनेरी। आता गॅस बंद करून टाकूया। पीठ थंड होते तोपर्यंत पाक करायला घेऊया। 1 वाटी साखर, तिच्या मापाने पाव वाटी पाणी। आता साखर छान आपण विरघळून घेऊया। साखर इथे विरघळून घेऊया बघा। आता साखर वितळल्यानंतर आपण 3 ते 4 मिनिटं पाक करून घ्यायचा। 1 किंवा 2 तारेचा पाक करायचा नाही। यामध्ये विलायचीचे दाणे असे टाकून घ्यायचे यामध्ये। या ठिकाणी पाक तयार आहे। साखर वितळल्यानंतर 3 ते 4 मिनिटं फक्त ठेवायचं, नंतर गॅस बंद करून टाकते मी। इथे मी पीठ थंड करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं। आता मिक्स करून घेते मी। पीठ पूर्ण असं थंड करून घ्यायचं, पण तूप असं पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं छान। हाताने छान करून घेते मी। आता हे पूर्ण झालेलं आहे। आता जसं दूध लागेल तसं आपल्याला यामध्ये दुधाचा वापर करायचा। इथे मी जसं लागेल दूध तसं यामध्ये टाकते, आणि हे नॉर्मल दूध आहे, कोमट किंवा गरम करून घ्यायची गरज नाही। यामध्ये जसं लागेल तसं पीठ मळून घेऊया छान। या ठिकाणी पीठ तयार आहे बघा, किती सॉफ्ट झालेलं आहे बघा, किती सुंदर दिसते। जवळून दाखवते मी। अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं। आता 10 मिनिटं मी रेस्ट करायला ठेवते झाकून। 10 मिनिटं झालेली आहे, बघूया। परत एक वेळेस हलक्या हाताने मळून घेते। आता मी तयार करून घेते गुलाबजामुन, जसे पाहिजे ते आकाराचे। पीठ खूप सॉफ्ट झालेलं आहे। लहान मोठे आकाराचे तुम्ही करू शकता, आणि यावर क्रॅक नाही जाऊ द्यायचे। हे बघा किती सुंदर झालेले आहे। आता मी पूर्ण तयार करून घेते। परत एक वेळेस दाखवते मी तुम्हाला। हे बघा किती सुंदर झालेलं आहे दुसरा पण। इथे बघू शकता पूर्ण गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत मी। आता तळायला घेऊया। मी अगोदर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे। आता मी टाकून घेते। जास्त कडकडीत असं तेल करून घ्यायचं नाही गरम, आणि गॅस खूप कमी ठेवायचा। आजपर्यंत असे तळले गेले पाहिजे आपले गुलाबजामुन, गॅस वाढवायचा नाही। साईड चेंज करून घेते मी। आता या साईडने छान असे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। अशा प्रकारे हे पूर्ण असे इथपर्यंत तळून घ्यायचे। आता दुसरी बॅच मी तळून घेते पूर्ण। या ठिकाणी पाक गरम करून घेऊया, थंड झालेला आहे। आता त्यामध्ये गुलाबजामुन टाकून घेऊया। फक्त अर्धा मिनिट ते 1 मिनिट आपल्याला यामध्ये थोडेसे शिजवून घेऊया। आता गॅस बंद करून टाकूया। इथे बघू शकता, हे बघा अशा प्रकारे जवळून दाखवते मी तुम्हाला। असे झालेले आहेत, आणि गणपतीचे दिवस आहे, गोडाचा पदार्थ जेवणामध्ये खायला खूप छान आहे। नक्कीच ट्राय करा। जवळून दाखवते मी। आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।